5 तारखेला अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर नागपुरात होर्डिंग जे आहे ते लागलेले आहे। महाराष्ट्रवादी एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकलाच, लाडक्या बहिणींचा लाडका अजितदादा, अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहे। आमदारांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे। नागपूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी होर्डिंग्स लावले। दादा, 5 तारखेला शपथविधी आहे, तुम्ही होर्डिंग्स लावले, काय सांगायचं? एकटा लढला भिडला आणि जिंकला, म्हणजे ज्याप्रमाणे दादांना डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न बाकीचे पक्षाचे लोक किंवा स्वपक्षाचे लोकसुद्धा, म्हणजे दुसरी राष्ट्रवादी ते लोक जे करत होते, पण एकटा वाघ लढला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो भिडलाही सगळ्यांशी आणि शेवटी जिंकलाही पण। 5 तारखेला उपमुख्यमंत्री होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर होर्डिंग्स बिलकुल 5 तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होतील आणि या महाराष्ट्राच्या जनतेची पूर्ण 5 वर्ष सेवा करतील, याच्यात काही वाद नाही। आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना भरभरून यश दिलं आणि ते यश फक्त जनतेची सेवा करण्याकरता। किती कार्यकर्ते जाणार आहे नागपूर विदर्भातून? काही लोक आज दुपारला गाड्या 4 व्हीलरनी जाणार आहे, काही दुरंतूनी जाणार आहेत। कमीत कमी इथून 300च्या जवळपास लोक या नागपूर शहरातून, बाकी चंद्रपूरवरूनही काही लोक जात आहेत, भंडाऱ्यावरून जात आहेत, वर्धेवरून जात आहेत। जसं आमचं जिल्हाध्यक्षांशी बोलणं झालं तर कमीत कमी विदर्भातून 1000 ते 2000 लोक जातील असं मला वाटतं। नक्कीच दादांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, ठिकठिकाणी होर्डिंग्स आणि जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते 5 तारखेच्या शपथविधी सोहळ्यासाठी जात आहेत। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।